आज मी नेसली आहे साडी. दर गणेश चतुर्थीला मी साडी नेसते आणि आजचा कलर आहे पिंक. म्हणजे बाप्पांचं सगळा डेकोरेशन पण मी केलं आहे पिंक कलरमध्ये. दिस इज द बेस्ट टाइम ऑफ द इयर. आता मी हलवा बनवते आहे बाप्पासाठी अँड लेट मी शो यू. चला दाखवूया तुम्हाला माझ्या घरचा गणेश उत्सव. गणपती बाप्पा मोरया. सकाळी आम्ही मुहूर्ताप्रमाणे बाप्पाची स्थापना केली आणि आरती केली. आज मी नेसली आहे साडी. दर गणेश चतुर्थीला मी साडी नेसते आणि आजचा कलर आहे पिंक. म्हणजे बाप्पांचं सगळा डेकोरेशन पण मी केलं आहे पिंक कलरमध्ये. आणि माझा कसा बसला आहे प्लीज बेअर विथ मी. अशी चिडचिड होती आहे ना. म्हणजे 2 दिवसपासून आय एम फीवरिश. आय हॅव अ बॅड कोल्ड. यू आर नॉट साउंडिंग दॅट बॅड. पण दॅट्स द ओनली पॉईंट. बाप्पांचा मोदक मला टेस्ट करायचं आहे आणि आय कॅनॉट फील माय टेस्ट बड्स. आय ॲक्च्युली फील मला काही टेस्ट येत नाही आहे खाण्याचा. दॅट इज वन ड्रॉबॅक टुडे. बट मी रेडी झाली. चला आता तुम्हाला दाखवूया माझ्या बाप्पांचं दर्शन. कशी दिसते म्हणजे साडी नेसणं, बिंदी, ज्वेलरी हे नेम आहे माझं दर गणेश चतुर्थीला. आणि मी नेम लावून म्हणजे असं मला साडी घालायची आहे गणेश चतुर्थीला. त्याचा नेम आहे माझा दरवर्षीचा. दिस टाईम आय हॅव चोजन पिंक. आणि माझी साडी पण पिंक आहे. बाप्पांचं म्हणजे बाप्पांचं जे वस्त्र आहे ते पण पिंक आहे. वरती जे डेकोरेशन आहे ते पण पिंक आहे. आणि खाली सगळंच म्हणजे जे पण ओढणी आणि सगळं डेकोरेशन केलं आहे ते पिंक आहे. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आता ॲक्च्युली गेस्ट यायला सुरुवात झाली आहे. इनफॅक्ट देर आर 2 गेस्ट हू वेंट ऑल्सो बट आय वॉज गेटिंग रेडी. तर मी सांगितलं आता कोणीतरी येणार आहे जे तुम्ही पण ओळखता. बाप्पांच्या दर्शनासाठी बघा कोणी आलंय घरी. पूर्वी खूप गोड बाप्पा तू बसवलायस आणि खरंच इतकं सगळं कलर कोऑर्डिनेटेड आहे ॲक्च्युली. अँड सो गुड टू सी यू इन साडी. यू आर लुकिंग ब्युटिफुल. अँड हॅपी गणेश उत्सव. बाप्पाचा आशीर्वाद असंच कायम राहू दे. अँड बाप्पा शेल ब्लेस यू ऑलवेज अँड ही विल ऑलवेज. आणि खरंच खूप छान डेकोरेशन केलं आहे. तुझं खूप मस्त वाटतंय मला. ही बाप्पांच्या दर्शनासाठी आली आहे आणि माझा कसा खराब होता तरी तिने इंटरव्ह्यू घेतला माझा. येस कारण खूप छान बोलतेस. ते काय बोलतेस ऑन वर्क एज ऑलवेज. खूप छान. फक्त आज तुझं गाणं मी मिस केलंय. पण येस तू खूप मस्त बोललीस. आणि इंटरव्ह्यू तर आपला रॉकिंग असतोच यार पूर्वी नेहमी. बघा कुठं जाऊन बघायचा इंटरव्ह्यू ते पण सांगा. अच्छा ओके. तो आमचा इंटरव्ह्यू तुम्ही नवशक्तीच्या यूट्यूबवर लवकरच पाहू शकता. मी मोस्टली मराठीत बोलणार आहे. म्हणजे मेजर पोर्शन मराठीत बोलणार आहे. आणि दिस स्पेशली फॉर माय मराठी ऑडियन्स. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी आहे जे नेहमी मला मेसेज करत असतात प्लीज थोडं मराठीत बोला, कधीतरी मराठीत व्हिडिओ करा. तुमच्यासाठी खास गणेश उत्सवचा हा व्हिडिओ. चला मग साजरा करूया गणेश चतुर्थी माझ्या घरी. आपल्या स्क्रिप्चर्सप्रमाणे पण बाप्पाची मूर्ती मातीचीच असावी. दरवर्षी मी इको फ्रेंडली सीड गणेशा म्हणजेच मातीची मूर्ती आणते. त्याच्याबरोबर कोकोपीट आणि सीड्स पण येतात. यावर्षी मी मॅरीगोल्डचे सीड्स मागवले आहेत आणि बाप्पाचं विसर्जन झाल्यावर त्याच मातीत मी मॅरीगोल्डचे सीड्स टाकणार आहे आणि देन इट विल ब्लूम इन टू ब्युटिफुल मॅरीगोल्ड प्लांट. and it's so fulfilling to watch it every year.
अराऊंड 15 ते 20 गेस्ट्स आले होते आणि आम्ही लाईव्ह म्युझिक सेशन पण केला होता. सो इट्स हलवा टाईम. आता मी हलवा बनवते आहे बाप्पासाठी. लाईक एव्हरी इयर मी संध्याकाळची आरतीसाठी हलवा बनवते बाप्पासाठी. अँड लेट मी शो यू. एक मोठा चमचा घी घ्या कढईत आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाका. रवा हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्या. इथं साईडमध्ये मी पाणी ठेवलं आहे उकळायला आणि इट्स ऑलमोस्ट डबल द अमाऊंट, दॅट इज 2 ग्लास. 1 वाटी रवाला आपण ऑलमोस्ट 1 वाटी साखर टाकली आहे आणि त्याच्यावर बॉइलिंग वॉटर टाकतो आहे आपण. याप्रमाणे साखरवर जेव्हा आपण बॉइलिंग वॉटर टाकतो ती इन्स्टंटली एकदम डिझॉल्व होते आणि मिक्स होते. अँड इट्स व्हेरी इझी टू प्रिपेअर हलवा लाईक दिस. हलवा घी सोडेपर्यंत त्याला स्टर करत राहा. यानंतर तुम्ही इलायची पावडर आणि केसर टाकू शकता. मराठी बोलण्यात जर माझ्यानी चुका झाल्या असतील तर माफ करा. पण मी मराठी पिक्चर पण केली आहे बरं का. हार्दिक शुभेच्छा नाव आहे, जाऊन नक्की पहा. आता घी लावून मोल्ड रेडी करा आणि त्याच्यात गरम गरम हलवा टाका. दोन ते 3 मिनटं त्याला कूल डाऊन होऊ द्या आणि फ्लिप द मोल्ड. हलवा रेडी. गार्निशिंगसाठी मी ब्लॅकबेरीज आणि कॅश्यूज टाकलेत. कढईत थोडंसं तूप घ्या आणि कॅश्यूजला तुम्ही स्लाइटली रोस्ट करून गार्निशिंगसाठी हलव्यावर टाकू शकता. बाप्पाच्या संध्याकाळच्या आरतीसाठी हलवाचा भोग इज रेडी. ॲक्च्युली इट गॉट रेडी इन 10 मिनिट्स. या ट्रिकनी तुम्ही जर हलवा केला तर खूपच स्वाद होतो. आलाय विसर्जनचा दिवस आणि आम्ही विसर्जन घरीच करतो. एक टब घेतला आहे आम्ही, त्याच्यात फूल टाकलेत आणि पाणी 3/4 भरलं आहे. आणि बिकॉज माझ्या बाप्पाची मूर्ती मातीची आहे, आम्ही ह्याच्यातच विसर्जन करणार आहोत. मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती. आय अर्ज यू ऑल की तुम्ही पण मातीचे गणपती आणा आणि गणेशोत्सव साजरा करा आणि बाप्पांनी बनवलेलं या पर्यावरणाचं रक्षण करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी पूर्वी मुंदडा. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.